डॉक्टर कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेशच्या भाजप मंत्र्याने जे विधान केलं, वादग्रस्त विधान त्यांना ठेवलेलं आहे, स्वतः न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची देशद्रोही विधानं किती केली तरी त्यांना ती भोवत नाही. हा विजय शहा नावाचा जो माणूस आहे याने अशा प्रकारची अनेक विधानं यापूर्वी केली. मध्य प्रदेशमध्ये जातीय दंगली घडवणं, हिंदू मुसलमानामध्ये भांडणं लावणं, अशा प्रकारची टोकाची विधानं करणं यासाठी विजय शहा कुप्रसिद्ध आहे. ज्या सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयानं केली जगाला दाखवण्यासाठी की आम्ही किती सेक्युलर आहोत, आणि ती सोफिया कुरेशी जी आहे तिचं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते आहे. अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही. खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील, त्यांनी या विजय शहाची हकालपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे. राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना अटका झाल्या मधल्या काळामध्ये. मग हा विजय शहा तुमचा मोदींचा जावई लागतो का? काय आहे? हायकोर्टाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हायकोर्टानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा? याच माणसानं शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नीविरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे अपशब्द काढले होते. माहितीये का तुम्हाला? याच विजय शहा शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नीविरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे घृणास्पद विधानं पूर्वी केलेली आहेत, तरी त्याला प्रोटेक्शन कोणाचं? आणि आज त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध, म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतोय, ती एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे, सैन्यात आहे, जी भारताचं नेतृत्व करते. म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता. विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे. आणि नुसतं बरखास्त नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा हकालपट्टी केली पाहिजे. ही मागणी आम्ही सगळेच करतो, पण भाजपा करणार नाही. भाजपने संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहे. या सगळ्या नाही, कशा करता तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय? घेण्याचा प्रयत्न होतो. कसलं श्रेय? शस्त्रसंधीचं श्रेय, माघारीचं श्रेय? म्हणजे ह्या जागतिक युद्धाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की युद्धविराम, माघार, शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो. शस्त्रसंधी हा विजय कसा काय असू शकतो? युद्धविराम दुसऱ्याच्या हस्तक्षेपानं झालेला ट्रम्पच्या, म्हणजे यांची काय डोकी वगैरे फिरली आहेत का? अख्खा देशाला धक्का बसलाय तुमच्या माघारीमुळे, तुमच्या युद्धविरामामुळे, तुमच्या शस्त्रसंधीमुळे, तुमच्या कचखाऊ धोरणामुळे. आणि हे बिंडोक सगळे तिरंगा यात्रा काढतात. मी काल सांगितलं ह्यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही, अमेरिकेचा झेंडा हातात घेतला पाहिजे. आणि सुरुवात कुठून केली पाहिजे? तर दिल्लीमध्ये जे अमेरिकन वकालत आहे तिथून सुरुवात करायची आणि अमेरिकेपर्यंत, व्हाईट हाऊसपर्यंत चालत जायची. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जे.पी. नड्डा, डोनाल्ड यात्रा चलाई आप, डोनाल्ड यात्रा. पण राऊतसाहेब, याच तिरंगा यात्रेला काँग्रेसने उत्तर द्यायचं ठरवलंय. काँग्रेसही अशाच पद्धतीनं. बघा काँग्रेस काय करते त्याच्याविषयी मला म्हणायचं, मी माझ्या भावना सांगितल्या. हे डोनाल्ड यात्राच काढू शकतात.
तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे, लायकी संपलेली आहे. यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. डोनाल्ड यात्रा, आम्ही परत सांगतो, आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात. बरं का, गावात जत्रा असतात ना गावच्या, डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्यांनी सांगावं आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे, डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे. नाही, हेच डोनाल्ड ट्रम्प वारंवार असं सांगतात की त्यांच्यामुळं भारत काल- पाकिस्तान युद्ध थांबलं. 5वी वेळ आहे काल काल ट्रम्प काल असं म्हणतायत. काल सौदी अरेबियाला सुद्धा आले, इथेही सांगितलं. इथेच सांगितलं, पण त्याला उत्तर नाही अजून मोदींचं. फिर मोदी आग हिंदुस्तान के तरफ आग क्या आग उठाने वाले को छोडेंगे नहीं. और डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाच्या प्रधानमंत्र्याचे, मोदीचे नाही, देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या, आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही. एवढी फाटली. सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय म्हणून. डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय हे सांगण्याची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय, देशाच्या पंतप्रधानपदी आपण राहू नका. मेहरबानी करा. तुम्ही आणि अमित शहा या दोघांनी देशावर मेहरबानी करावी. नाही, शिंदेची शिवसेनेने सुद्धा काल तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे भाजपची जी होती त्याला महायुतीची रॅली म्हटलं गेलं. पण अजित पवार या तिरंगा रॅलीचं बघा, मी वारंवार सांगतो, एकनाथ शिंदेने सुद्धा डोनाल्ड यात्रा करा. हे कशा करता काढतात? त्यांना कळतं का युद्ध आणि युद्धबंदी आणि शस्त्रसंधी काय असते, यातला फरक कळतो का? एका पक्ष फोडण्या एवढं किंवा आमदार खासदार विकत घेण्या इतकं सोपं आहे का? आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही आहे. हो, शस्त्रसंधीला तुम्ही विजय मानता, ही तुमचा अक्कल. युद्धविराम केला डोनाल्ड ट्रम्पने तुमचा. तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून, खाल्ल्याने गप्प बसा म्हटले मोदीला, आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे घालून त्याला सलाम कर. त्याला लाज वाटत नाही तुम्हाला? तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसानघात केला. जे सैन्य तयारीत होतं लाहोर, कराची, रावळपिंडी, इस्लामाबादला धडक मारायला, तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय. आता टेमी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा. मी येतोय बघायला जागा. टेमी नाका नाही त्यांचा, तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा. डोनाल्ड ट्रम्प, आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा. आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा 4 जून आलाय जवळ, त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा. ही तुमची लायकी आहे. लाज वाटली पाहिजे का? तिरंगा यात्रा काढतात, शस्त्रसंधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात, विजयाचा जल्लोष करतात. विजय कळतो का? 1971 साली आम्ही विजय जल्लोष पाहिला. आम्ही होतो, आम्ही तरुण होतो, विद्यार्थी होतो. 1971 साली आम्ही विजय यात्रा काढली. आम्ही जिंकलो. 92,000 पाकिस्तानी सैन्याने गुडघे टेकले आमच्या सैन्यासमोर, जगजीत सिंग अरोरा समोर, लेफ्टनंट जनरल. तेव्हा टीव्ही नव्हते. आम्ही रोमांचित झालो होतो. आता रोमांचित व्हावं असं काय झालंय? बलुचिस्तान तयार होतं स्वतंत्र व्हायला, फक्त त्यांना भारताची मदत हवी. तुम्ही फक्त या, तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही. डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही. चीन घुसलाय, 27 गावांची नावं बदलली काल. हिंमत नाही. मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शहा, राजीनामा द्या. तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल. पण रावसाहेब, अलीकडच्या काळात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनाक्रमातून थोडेसे बाजूला झाले दिसतात. सगळीकडे फक्त मोदी, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री असेच. अमित शहा लवकरच देशाच्या राजकारणातनं बाजूला हो. पहा तुम्ही, अमित शहा यांना देशाच्या राजकारणातून जावं लागेल. आता माझं जे पुस्तक येत आहे त्यात तुम्हाला कळेल बऱ्याच गोष्टी, काय माणूस आहे तो. नरकातला स्वर्ग जो येतोय ना, त्यात तुम्हाला कळेल. तिथून त्याच्या अधपतनाला सुरुवात होईल. रावसाहेब, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय जर बोलायचा झाला तर अजित पवार यांनी काल असं म्हटलं आहे, विलिनीकरणाच्या शक्यता त्यांनी फेटाळून काय लावलेल्या आहेत. वारंवार मीही सांगतोय, तुम्ही ते कशाला बातम्या चालवताय? पण
काल जी एनसीपी शरद पवार गटाची बैठक झाली त्यात पुन्हा एकदा विलिनीकरणाचा विषय निघाला. त्यात सगळे अधिकार हे त्या शस्त्रसंधी शरद पवारांना हे दिले. त्या झालंय शस्त्रसंधी सारखंच. अजित पवार तुम्हाला घ्यायला तयार नाही आहेत त्यांच्या गटात. आम्ही वारंवार सांगतोय की शरद पवार यांचा पक्ष हा मूळ पक्ष आहे. माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. ते एखाद्या गटात कशा करता जातील? मूळ पक्ष त्यांच्याकडे ही एक टेम्पररी फेस आहे, तात्पुरता एक तो प्रवाह चालू आहे. फेस आहे. हेही दिवस जातील. मोदी शहा गेले की खाली काय राहतंय यांचं? आणि मोदी शहाना जावंच लागलं. ते का अमृत पिऊन आलेत का? युद्धभूमीवर जाऊन परवा अमृत पिऊन आलेले नाहीत ना? काय छोड़ दो, जाना है उनको, वो जाएंगे. आप देखो. हा प्रकल्प महाराष्ट्रातील घातला होता त्यानंतर दुष्काळ हिंदी में क्या है? आता तो महाराष्ट्र ट्रम्प लगातार दावा कर रहे हैं कि सुलह कराने का काम जो उन्होंने किया हुआ है. बीजेपी इच्छुक है, कांग्रेस की मांग रही, खुलासा मांग रही है कि आखिर उन्होंने किस तरीके से किया है. कांग्रेस ने खुलासा नहीं मांगना चाहिए. कांग्रेस ने सबसे पहले नरेंद्र मोदी का इस्तीफा मांगना चाहिए. कांग्रेस ने गृहमंत्री अमित शाह का इस्तीफा मांगना चाहिए. खुलासा क्या मांग रहे हो? एक प्रधानमंत्री देश से झूठ बोल रहा है. एक प्रधानमंत्री हमारे फौज को उसकी टांग खींचकर पीछे ला रहा है. हमारे देश की संप्रभुता को खतरा प्रेसिडेंट ट्रंप ने पैदा किया है. वॉशिंगटन में बैठकर यहां हस्तक्षेप कर रहा है युद्ध में. मैंने युद्ध विराम किया है. तो प्रधानमंत्री क्या कर रहे थे? गोटियां खेल रहे थे. डिफेंस मिनिस्टर क्या कर रहे थे? ऐसे में अगर बार बार ट्रंप ये भाषा कर रहे तो प्रधानमंत्री ने ट्रंप का नाम लेकर बोलना चाहिए. आपकी कोई हैसियत नहीं हिंदुस्तान में हस्तक्षेप करने की. दिखाइए हिम्मत आप. कल सऊदी अरबिया में बैठकर छठी बार बोला हो प्रेसिडेंट ट्रंप हिंदुस्तान के बारे में. कौन है मिस्टर ट्रंप? जैसे पुराने जमाने में हमारे राजा प्रभु श्री राम वनवास में गए तो राजा भरत ने उनकी जो पादुकाएं थी वो सिंहासन पर रखकर राज किया था. क्या प्रधानमंत्री मोदी जी प्रेसिडेंट ट्रंप के जूते सिंहासन पर रखकर हिंदुस्तान का राज चला रहे हैं क्या? ऐसा चल रहा है क्या कि मैं तो बैठा हूं लेकिन राज प्रेसिडेंट ट्रंप का है, इसलिए सब हो रहा है? अमेरिका का दबाव में चल रहा है ये सब देश चल रहा है? ऐसा इतिहास में कभी नहीं हुआ है. इस देश की जनता ने स्वतंत्रता संग्राम से पहले ब्रिटिश राज का भी दबाव नहीं माना था. हम संघर्ष के लिए खड़े हो गए थे. ये मत आप भूलो. ये देश वीरों का देश है, मर्दों का देश है. अमित शाह फ्रंटलाइन में मध्य प्रदेश के एमपी है, उन्होंने मध्य प्रदेश के मंत्री है, उन्होंने एक बयान दिया है कि पाकिस्तान की बहन भेजकर उन्हें जो है जवाब दे दिया गया. इस बयान को लेकर कभी चर्चा में भी है. वो आप चर्चा क्या है? उसको लात मारना चाहिए. ये जो विजय शाह है ना, तो शाह ऐसी बात करेगा. कोई भी शाह देशभक्त नहीं है. जो शाह है ना, बार बार बोल रहा हूं शाह, ये सब पीछे से वार करने वाले लोग हैं. एक मंत्री इस राज्य का जिसने संविधान की शपथ ली है वो हमारे आर्मी की एक होनहार अफसर सोफिया कुरैशी, जिसको खास नियुक्त किया इस युद्ध में देश की भूमिका बताने के लिए. आप उसको आतंकवादियों की बहन, पाकिस्तान की बहन कहते हो? लाज नहीं आती आपको? शर्म नहीं आती आपको? कल हाईकोर्ट ने उसके खिलाफ एफआईआर दर्ज करने की आदेश दिया है, लेकिन अभी भी वो महाशय मध्य प्रदेश के मंत्रिमंडल में है. वहां राष्ट्रपति शासन लगना चाहिए अगर उसको नहीं हटाता है. लेकिन ऐसे लोगों की वजह से बीजेपी बनी. बीजेपी का कैरेक्टर क्या है? विजय शाह जैसे लोग जो है ये बीजेपी का कैरेक्टर है. अमित शाह भी कहीं दिखाई नहीं दे रहे, कहीं काउंटर नहीं कर रहे सर. अमित शाह जाएंगे. अमित शाह जाने वाले. आप देखो ना अमित शाह क्या कौन से मुंह से आएंगे सामने, जनता के सामने. ये हुआ है, देश की बेइज्जती हुई है.
उसके लिए सबसे पहले जिम्मेदार देश के गृह मंत्री अमित शाह है। अब तक को 6 आतंकवादी हमको नहीं मिले, जिनकी वजह से हमको युद्ध भी करना पड़ा और युद्ध से पीछे भी हटना पड़ा। कहाँ है वो 6 आतंकवादी? कहाँ गए? आपका गृह मंत्रालय क्या कर रहा है? कहाँ है आपका इंटेलिजेंस? बड़ी बड़ी बातें करते हो ना आप, बड़ी बड़ी बातें करते हो। अपोजिशन के जो लीडर्स को ईडी सीबीआई का जोर दिखाकर जेल में डालते हो, पार्टियां तोड़ते हो। आप सिर्फ पार्टियां, पॉलिटिकल पार्टी, आपकी अपोजिशन पार्टी तोड़ सकते हो, आप पाकिस्तान को नहीं तोड़ सकते। आप हमको ही तोड़ सकते हैं पैसे और ताकत की जबरदस्ती के ऊपर। बाकी आप में कोई हिम्मत नहीं है। आओ मेरे सामने। चाइना ने अरुणाचल प्रदेश के 27 जगहों के नाम बदल दिए हैं। इसकी औपचारिक घोषणा जो है वेबसाइट के जरिए की गई है। दूसरी तरफ प्रधानमंत्री ये कहते हैं कि भारत देश को लेकर सकारात्मक है, चाइना कभी गुस्सा नहीं था।